ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यांनी निर्णयांचे फटाकेच वाजवायला सुरुवात केली। त्यातले काही फटाक्यांचे आवाज जगभर पसरायला लागले। त्यांची काही विधानं सुद्धा स्फोटक होती। मग ते विधान पनामा कालव्याबद्दल असेल, गाझापट्टीबद्दल असेल किंवा चीन आणि कॅनडावरती लावलेला त्यांनी वाढीव कर असेल किंवा अगदी तिकडचे जे बेकायदा अवैधरित्या अमेरिकेत राहणारी माणसं होती त्यांना त्यांच्या देशात पाठवणं, ते सुद्धा चेन सगळीकडे बंदिस्तपणे त्यांना बंदिवानासारखं पाठवण्यात आलं, लष्करी विमानातून पाठवण्यात आलं, ज्यात भारतीयांचाही समावेश होता। आणि या सगळ्यामुळे ट्रम्प यांच्या घोषणा, धोरणं आणि त्याचे परिणाम काय असतील, काय चाललेलं आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होताच आपल्या कारकिर्दीची चुणूक दाखवायला सुरुवात केली। त्यांच्या वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्यांमध्ये खरं तर काहीच धक्कादायक नाही, कारण आपल्या प्रचारादरम्यान आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधी दरम्यान त्यांच्या भाषणात याची चिन्ह दिसली होती। आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर सर्वात मोठा अवैध लोकांच्या घरवापसीचा कार्यक्रम घेऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं। त्यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कालावधीत मेक्सिको सीमेवर पूर्ण लांबीची भिंत बांधण्याचं कामही सुरू झालं होतं। अमेरिकेतील लोकांसाठी महागाई हा मुद्दा महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी कराच्या फेररचनेचं आश्वासन दिलं होतं। सोशल सिक्युरिटी पेमेंटवरील करभारही हटवण्याचं त्यांनी जाहीर केलं। महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत आयात होणाऱ्या परदेशी वस्तूंवर 10% वाढीव कर आणि त्यातही चीनवरील वस्तूंवर 60% अधिभार ट्रम्प यांनी प्रस्तावित केला होता। या सर्व पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्याच्या 2 महिन्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेली वक्तव्य पाहता ते आपले आधीचे शब्द खरे करून दाखवतील असंच दिसतंय। वक्तव्य: अमेरिका गाझापट्टी ताब्यात घेऊन तिथली जुनी बांधकामं पाडून विकास कामं करी। मला काही धोका झाल्यास इराणला समूळ नष्ट करा। पनामा कालवा अमेरिका परत घेईल। आमच्यावर अतिरिक्त कारभार लावला जातोय। कॅनडा हे अमेरिकेचं 51 वर राज्य झाल्याचं पाहायला आवडेल। कृती: कॅनडा चीनवरील आयात अधिभार वाढवला। भारतासह अन्य देशातील अवैध लोकांना मायदेशी पाठवलं। USAIDसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचा निधी रोखला। ट्रम्प यांच्या प्रशासनानं ज्या प्रकारे अमेरिकेत अवैधरित्या वास्तव्याला असलेल्या भारतीयांना देशात परत पाठवलं त्यामुळे भारतात तो मोठ्या चर्चेचा विषय ठरला। हातापायात साखळ्या बांधलेल्या अवस्थेत लष्करी विमानातून या लोकांना भारतात पाठवण्यात आलं। भारतीयांना देण्यात आलेल्या या वागणुकीचा मुद्दा संसदेतही गाजला। विरोधी पक्षांनी यावर केलेल्या गदारोळामुळे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनाही उत्तर द्यावं लागलं। विशेष म्हणजे कोलंबियासारख्या लहान देशानंही अमेरिकेच्या कृतीचा निषेध करत आपल्या लोकांना अमेरिकेच्या लष्करी नाही तर स्वतःच्या नागरी विमानांनी आणण्याचा निर्णय घेतला। आपले लोक हे गुन्हेगार नाहीत असं ठणकावून सांगितलं। मात्र भारतानं असं काहीच केलं नाही। यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं। अनेकांना यावेळी भारतीय सरकारी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या गैरवागणुकीनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारनं भारतातील अमेरिकी वकिलातींच्या काढलेल्या सवलती आणि सोयी याचीही आठवण झाली। मात्र पंतप्रधान मोदींच्या याच महिन्यात असलेल्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं ही सावध भूमिका घेतल्याचं मानलं जात आहे। या उदाहरणांपेक्षा अधिक अशा ट्रम्प यांच्या धक्कादायक कृती आहेत। केवळ आंतरराष्ट्रीय पातळीलाच नव्हे तर स्वतःच्या देशातही नॅशनल सिक्युरिटी एजन्सीसह काही संस्थांमध्ये स्वेच्छानिवृत्ती लागू करणं, एक्स या समाज माध्यमाचे प्रमुख एलॉन मस्क यांना प्रशासनात सामावून घेणं, महत्त्वाची सरकारी माहिती देणाऱ्या हजारो संकेतस्थळांवरील पानं काढून टाकणं, मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेचा आखात असं नामकरण करणं असे निर्णय घेतले। याशिवाय पॅरिस हवामान करारातून माघार घेत तेल कंपन्यांना अधिकाधिक तेल उपसण्यासाठी प्रोत्साहन, ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याची भूमिका, भिन्नलिंगी व्यक्तींची स्वतंत्र ओळख रद्द करणं, जन्मानं अमेरिकेचं नागरिकत्व रद्द करणं हे ट्रम्प यांचे निर्णय आधीच चर्चेत आले। एकूणच ट्रम्प यांची सुरुवातीच्या 2 महिन्यातली विधानं आणि त्यांची धोरणं पाहता पुढे काय वाढून ठेवलंय याची चिंता जगाला भेडसावत असेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, इंडियानामा। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक दीपक करंजीकर। दीपक करंजीकर, विषय सगळा तुमच्या समोर आहे, काय आहे आपली प्रतिक्रिया? आपल्या दक्षिण एशियाचे क्वाड आहे, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत यांचे जे एक संरक्षण किंवा बचावात्मक संरक्षण एक व्यवस्था जी उभी केली आहे क्वाड नावाची चीनच्या दादागिरीला, त्याबद्दल काहीतरी करणं आवश्यक होतं। कारण हंबनटोटा नावाचं श्रीलंकेचं बंदर हे चीनने कर्ज देऊन बांधलं आणि नंतर श्रीलंका कर्ज फेडू शकली नाही म्हणून ते बंदर त्यांनी स्वतः ताब्यात घेतलं।
जगातली अशी जवळपास 40च्या वर बंदरं चीनच्या ताब्यात आहे. पनामा कॅनॉलचं मॅनेजमेंट त्यातलं एक उदाहरण होतं. तर त्यामुळे त्या क्वाडच्या सगळ्या संघटनेला, त्या व्यवस्थेला कार्यक्षम करण्याकरता अमेरिका आपल्या बाजूला स्ट्रॅटेजिकली असणं आवश्यक आहे. आणि त्याकरता ट्रेड आणि इमिग्रेशनचे जे गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही देशाचा पंतप्रधान किंवा सरकार हे आमचे नागरिक तुमच्याकडे अवैध राहत आहेत तर त्यांना तुमच्याकडेच ठेवा असं म्हणू शकत नाही. त्यामुळे ते परत येणार, ट्रेड निगोशिएटेड होईल. आणि हे जे डिस्ट्रप्शनचं ट्रम्प यांनी एक असं असतं, मॅनेजमेंट थेरीत पण ते म्हणलं जातं आणि एस्टॅब्लिशमेंट करता पण ते वापरलं जातं, त्याला करेक्शन म्हणतात. ते करेक्शन करताना त्याला शेकअप म्हणतात, की शेकअप करायला लागतं. वर खाली केलं, घुसळण केली, सरमिसळ केली की ते जरा जी व्यवस्था बसलेली असते अजगरासारखी ती हलते आणि त्यातनं काही गोष्टी घडतात. ट्रम्प यांच्या या काही गोष्टी दिशाहीन आहेत. नक्कीच गाझा स्ट्रीप वगैरे अशा एखाद्या देशामधलं काय स्वच्छ आम्ही सगळं क्लिअर करून देतो असं म्हणणं हे हा औद्धत्य आहे, हा अरोगन्स आहे. अर्थात ते म्हणतायत, मला वाटत नाही ते करू शकतील. कुठलाही अरब देश त्यांना पाठिंबा देणार नाही. त्यामुळे एक डिस्रप्शनचा अजेंडा चालवताना त्या माणसाला हे माहित असतं की कुठली गोष्ट आपण यात मिळवू शकणार आहे आणि कुठली फक्त आपण एक आपला वर्चस्व निर्माण करण्याकरता करतोय. मिडल ईस्ट मध्ये अमेरिकेचं जे धोरण होतं, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर 9/11 नंतर अमेरिका ही मेडिएटरच्या भूमिकेतनं बाहेर पडून संघर्षाच्या एका बाजूच्या भूमिकेत गेली होती. ते मेडिएटरचं जे स्थान आहे ते परत मिळवण्याकरता आम्ही असे काहीतरी डिसिजन घेऊ शकतो हे त्यांनी केलं. कॅनडा मेक्सिकोमध्ये त्यांचं ते नाफ्ता नावाची अलायन्स आहे, तरी ते कर लावतायत. आणि गंमत अशी, तुम्ही कॅनडाची वर्तमानपत्र जर वाचली तुम्हाला कळेल, कॅनडाच्या लोकांनी ट्रम्पचं स्वागत केलंय, राज्यकर्त्यांचं नाही केलेलं. आता हा एक काहीतरी एक अंडर करंट आहे कॅनडा अमेरिकेतला, गोष्टी महाग आणि स्वस्त असण्यातला. त्यामुळे त्याच्यामध्ये ते निगोशिएबल, कुठल्याही ट्रेडच्या अग्रीमेंट, कुठल्याही ट्रेडच्या ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या ऑर्डनन्स जे आदेश आहेत ते डेफिनेटली निगोशिएबल आहेत आणि ते निगोशिएट करतील. पण ते निगोशिएट करताना स्ट्रॅटेजिक मुवमेंट मात्र अमेरिका पुढे करेल असं मला वाटतं. आणि आपण खरं म्हणाल तर भारताने याच्याकरता घाबरून जायचं काही कारण नाही. आज आपण लायबिलिटी नाहीये, आज आपण असेट आहोत. आपण एका फार स्ट्रॉंग साईडला टेबलचं बसलोय आपला देश म्हणून. आपल्या देशावर असं कुठलंही एककल्ली राज्य कोणी जगातला देश करू शकत नाही. त्यामुळे आपण अजिबात त्याच्याकरता काही काळजी करण्याचं कारण नाही. राजनैतिक मार्गाने आपल्या अत्यंत क्लेव्हर डिप्लोमसीने हे सगळं सेटल होईल. आणि तुम्ही बघितलं असेल तर चीन, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यावर त्यांनी आता टेरिफ लावले, भारतावर टेरिफ लावलेले नाहीत. ते बोलतायत, त्यामुळे ते लावतील असं नाही. आता खरं तर आपण रशियाकडून S-400 जे घेतलं सगळं, डिफेन्स सिस्टीम जी घेतली, ते अमेरिकेने निर्बंध टाकले असताना पण घेतले, पण आपल्यावर अमेरिका निर्बंध टाकू शकली नाही. त्यामुळे भारत हा वेगळ्या निगोसिएशन पोझिशनला, आपल्याला काही सगळे जगबुडी विलन आपण त्यात वाहून जाऊ अशा भीती बाळगायचं काही कारण नाही. आपण आता किरकोळ देश नाही आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे राजनैतिक पटावरचे मुद्दे आहेत, त्याचे जे एक्सप्रेशन समोर येत आहेत ते डिस्रप्टिव्ह आहेत, तसे वाटणार काही वेळ, पण हळूहळू हे सगळं सेटल होईल. आणि आय थिंक विल बी एबल टू नेव्हिगेट थ्रू व्हेरी इफेक्टिव्हली. कारण अमेरिका भारताची परस्परावलंबित्व जे आहे ते गेल्या काही 12-13 वर्षात खूप वाढलेलं आहे. आणि अमेरिकेला एशियामध्ये भारतासारखा मित्र नाही, ही पण खरं आहे.